एका मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि नातेवाईक आक्रमक झाले होते रस्त्यावर केले. काल रात्री या ठिकाणी अपघातामध्ये एका मुलीचा मृत्यू झालेला होता नाईक चौकामध्ये राहणाऱ्या. तिच्या नातेवाईकांनी आज दुपारी पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अचानकपणे नातेवाईक आणि या भागात राहणारे काही कार्यकर्ते यांनी मिळून नाईक चौक अडवून या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं, रास्ता रोको. यामध्ये अचानक आंदोलन उग्र होऊन त्यांनी रस्त्यावर टायरची जाळपोळ देखील केलेली आहे. आम्ही आंदोलकांना समजावून या ठिकाणी त्यांचं आंदोलन थांबवलेलं आहे. त्यांची जी मागणी होती की या ठिकाणी बॅरिकेड्स असावे, रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स असावे, तर त्या अनुषंगाने आमची हायवे अथॉरिटीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी 3 तारखेला बैठक DYSP ऑफिस लातूर शहर गांधी चौक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या भागातील लोकांचे प्रतिनिधी आणि हायवे ऑथॉरिटीची बैठक घेऊन तात्काळ ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या आम्ही लवकरात लवकर करून घेऊ. तसेच जी दुसरी मागणी आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस असावा, तर ट्रॅफिकचा पोलीस या ठिकाणी देण्यात आलेला आहे, मात्र तो रहदारीच्या वेळी देखील कायमस्वरूपी या ठिकाणी राहील. याबाबत PI ट्रॅफिक यांना तशा डायरेक्शन दिलेले आहेत आणि तशी ती राहील हे देखील आम्ही एन्श्योर करू. या राष्ट्रीय लातूरमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलंय, यावरती काय उपाययोजना आवश्यक आहे? पोलीस दलातर्फे ज्या हायवे आहे या हायवेतील गरुड चौकापासून छत्रपती चौकापर्यंत प्रत्येक नाक्याला पोलीस बंदोबस्त ट्रॅफिकचे कर्मचारी देण्यात आलेले आहेत. ते सोडून रात्रीच्या वेळी, आता कालचा अपघात हा मध्यरात्री झालेला अपघात आहे, रात्री 11:15च्या सुमारास, ज्यावेळी रहदारी नव्हती अशा वेळी हा अपघात झालेला आहे. या ठिकाणी हायवे आहे आणि हायवेवर स्पीड ब्रेकर आणि जे रिफ्लेक्टर्स असणं आवश्यक आहे त्याबाबत आमची हायवे ऑथॉरिटीशी बोलणं चालू आहे. त्याची मीटिंग होऊन लवकरात लवकर त्या उपाययोजना करण्याविषयी आम्ही त्यांच्याकडून कारवाई करून घेऊ. सर, पुढचा एक प्रश्न असा आहे की नातेवाईकांनी आरोप केला ज्या गाडीने ऍक्सिडेंट झाला त्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या होत्या, असं काही पोलिसांना आढळलंय का? त्याबाबत मी पोलीस विवेकानंदची चौकशी करून माहिती घेतो आहे. पण या राष्ट्रीय महामार्गाला बाहेर काढण्यासाठी अद्याप प्रयत्न होत नाही, तर तुमची काय भूमिका असणार आहे? दर दिवसाला या राष्ट्रीय महामार्गावर शहरामध्ये बळी जात आहे, दर दिवसाला. कुठल्याही राजकीय आमदारांना आतापर्यंत या नॅशनल हायवेकडे सिरियसली पाहिलं नाही. माझा आरोप आहे हा. मी स्वतः वैयक्तिक हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आहे हा हायवे शहराच्या बाहेरून जावा म्हणून, पण कुठलीही, आता तुम्हाला कोर्टाचा विषय माहित आहे, तारीख पे तारीख, पण ह्याच्यावर सगळ्यांनी बसून शहरातले किती लोक मारल्यानंतर, किती लोक मेल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे हा विषय संशोधनाचा विषय. 2 दिवसाखालीच गरुडगावमध्ये एक अपघात झाला, त्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती गेलेला आहे. आता काल संध्याकाळी ऍक्सिडेंट 11:30 वाजता झालाय, अजूनपर्यंत आरोपी अटक नाही, आरोपी फरार आहे. काय करणार या प्रशासनाचं सांगा तुम्ही. दिवसाकाठी एक अपघात होतो, दररोज एक अपघात, दररोज एक व्यक्ती मेला जातो, कुणीही त्याच्यावर सिरियसली घ्यायला तयार नाही. आरोपी अजून अटक नाही. आरोपी जबाबदार कोण आहे? जबाबदार प्रशासन आहे. ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्या गाडीमध्ये दारूच्या बॉटल बॉक्स निघालेले आहेत, ती गाडी पोलीस स्टेशनला जमा आहे अजून. हा मुद्दा तसा नाही, त्यामुळे खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे आता. किती माणसं मेल्यानंतर हा रस्ता सुरक्षित होणार आहे? राजकीय नाही चौकापर्यंत बाह्य वळण रस्ता रिंग रोड हा एक मुख्य रस्ता झालेला आहे. अनेक वर्षापासूनचे आम्ही निवेदन वगैरे SP साहेब, कलेक्टर साहेब आणि रस्ते विकास महामंडळ ऑफिसला अनेकदा आतापर्यंत आम्ही 100 ते 150 निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवलं जात नाही. या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ 150 ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत, तर शासन या दखल घेतलेले. कालच आमच्या मुलीचं या ठिकाणी भरदवा गाडी येऊन ऍक्सिडेंट करून उडवून गेली. या गाडीमध्ये दारूचे बॉक्स आणि नशेमध्ये असलेले असे लोक असताना आम्ही पोलीस डिपार्टमेंटला फोन करून सुद्धा आतापर्यंत त्या आरोपीला अटक केले किंवा गाडीला अटक केले याची दखल घेतली. जोपर्यंत आता प्रशासनानं आम्हाला, माननीय ॲडिशनल SP साहेबांना आम्हाला येऊन शब्द दिला की आम्ही 2 दिवसात या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून घेऊ, तोपर्यंत दखल घेतल्यामुळे या ठिकाणचा आमचा प्रयत्न हलविण्यात येत आहे. जोपर्यंत स्पीड ब्रेकर होत नाही 2 दिवसात, तर या ठिकाणी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी अजूनही रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल.
लातूर शहरामध्ये हाच रस्ता नाही तर अनेक चौक जे आहेत ते अशाच पद्धतीचे आहेत. मग त्याला ह्याला जबाबदार कोण या धरतं? ठिकाणी प्रशासन जबाबदार आहे. रस्ता विकास हा नॅशनल हायवेकडे रस्ता असल्यामुळे नॅशनल हायवेला आम्ही 100 ते 150 निवेदन या ठिकाणी दिलेले आहे. आतापर्यंत जवळजवळ 150च्या जवळपास ऍक्सिडेंट या ठिकाणी झाले. शासनाला याची काही देणे घेणं नाही. या ठिकाणी आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्या घरासमोर स्पीड ब्रेकर बसविलेला आहे. सामान्य माणसाच्या ह्यांना लोकांच्या बळी किती जाऊ ह्यांना देणं घेणं नाही. पोलीस ज्या तत्परतेनं तुम्हाला हलवत होते पोलीस- त्याच तत्परतेनं आचारसंहिता असताना तुम्ही म्हणता की गाडीमध्ये दारूचे बॉक्स होते, नशाखोर होते, मग तिकडे लक्ष देत नाही का पोलीस? प्रशासनाचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. स्थानिक आमदाराचा या ठिकाणी त्याला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी दखल घेत नाही. कारण शासन त्यांचं आहे, प्रशासकीय अधिकारी त्यांचा आहे. कारण उमेदवारी आज त्यांच्या दलाल आहेत. त्यांच्यामुळं त्यांच्या भरमसाठ सुटलेला आहे. दारू, पैसा सगळं वाटण्यासाठी, अनेक लोकांचे बळी घेण्यासाठी ह्या शासनाने इथल्या स्थानिक आमदाराने ह्यांची हमी घेतलेली आहे. त्याच्यामुळे प्रशासन त्यांच्या जीवावर उड्या मारतात. त्या ठिकाणी आम्हाला सारख्या सामान्य धक्काबुक्की काढून गुन्हे दाखल करण्याची धमकी या ठिकाणी देतात.